इकडे कल्याणमध्ये वाद मिटलाय दोन्ही पक्षात असं दावा केला जातो, तिकडे भिवंडीमध्ये मात्र वाद कायम आहे। भाजप विरोधात शिवसेना आक्रमक झालेली आहे। भाजपचे उमेदवार कपिल पाटील यांना शिवसेनेने विरोध केलाय, तसंच श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात भाजपने काम केल्यास भिवंडी लोकसभेत शिवसेना भाजप विरोधात काम करेल असा ठरावच करण्यात आलेला आहे। शहापूरमध्ये शिवसेनेची एक बैठक पार पडली आणि या बैठकीत हा ठराव करण्यात आलाय। तसंच भिवंडीतून शिवसेनेचा उमेदवार देण्यात यावा अशी मागणी देखील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। आता जागा वाटपासंदर्भात एक बातमी आहे। महायुतीच्या 9 तर महाविकास आघाडीच्या 7 जागांचा तिढा सुटत नाहीये। 16 लढती राज्यातल्या अद्याप अस्पष्टच आहेत। 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या महायुती आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील जागा वाटपाचा तिढा सुटत नसल्यानं राज्यातील जवळपास 48 पैकी 16 लोकसभा मतदारसंघातील चित्र अद्याप अस्पष्ट आहे। महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नेमका कोणत्या जागांवर तिढा आपण पाहूया ग्राफिकच्या माध्यमातून। बघा, चर्चेचं गुऱ्हाळ सुरूच आहे। सातारा, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, पालघर या जागांवर वाद आहे। लोकसभेच्या 16 जागांचा तिढा आहे। महायुतीत 9 जागांवर वाद आहे। ठाणे, उत्तर मध्य मुंबई, उत्तर पश्चिम आणि दक्षिण मुंबई या महायुतीतल्या जागा आहेत। तर मवियात 7 जागांचा तिढा सुटेना। माढा, रावेर, जालना, उत्तर मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि धुळे आणि दिंडोरी